हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 45. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धि लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती तृच्छृणु. हा श्लोक आपण पाहत होतो, ज्यामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. आणि सारांश काय, तर आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या प्रकारे सिद्धीला प्राप्त होतो ते ऐक असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि त्यावरील ओवी क्रमांक 885 ते 894 मागच्या सत्रामध्ये आपण त्याबद्दल चिंतन केलं. आता तो विषय अपूर्णच आहे, आपल्याला तो पूर्ण करावयाचा आहे. माऊलीची ओवी क्रमांक 895 पासून या सत्राची आपण सुरुवात करणार आहोत. ओघी पडिले पाणी नेने आनानी वाहनी तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. प्रवाहात सापडलेले पाणी प्रवाहाच्या ओघाविरुद्ध वाहण्याचा विचार करीत नाही, तर प्रवाहाच्या दिशेने स्वाभाविकपणे वाहते. माऊलींनी स्वाभाविकपणाचं अत्यंत सुंदर असं हे या ठिकाणी उदाहरण दिले, दृष्टांत दिला आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे करणीय कर्मात व्यवस्थितपणा आणून श्रद्धा व ज्ञानाने आचरण करीत तो साधक राहतो, ज्याला मोक्षाची आशा आहे, मोक्ष हे ज्याचं लक्ष आहे. अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. 896. निर्धारित केलेल्या कर्माचे प्रत्यक्षात आचरण करणे आवश्यक आहे. हा मुद्दा या ओवीच्या निमित्ताने माऊलींनी स्पष्ट केला आहे. जो याप्रमाणे स्वतः विहित कर्म म्हणजे नित्य, नैमित्तिक व इतर करणीय कर्म करतो तो मोक्षाच्या जवळच्या द्वारापर्यंत पोहोचतो. माऊली या ओवी स्पष्ट करतात, विहित कर्म स्वये करी. अर्थात ओवी क्रमांक 888 प्रमाणे विहित कर्म निर्धारित करणे पुरेसे नाही, तर ते प्रत्यक्षात करणे आवश्यक आहे. कसे, हेच माऊली पुढील ओवीत अधोरेखित करतात. पुढची माऊलीची ओवी 897 क्रमांकाची हा मुद्दा अधिक स्पष्ट करणारी आहे. जे अकरण आणि निषिद्धा नवचेची काही संबंधा मनोनी भवा विरुद्धा मुकला तो. कारण की विहित कर्मे न करणे आणि शास्त्रांनी निषिद्ध ठरविलेले कर्मे करणे या दोघांशी तो स्वतःचा कधीच संबंध ठेवित नाही. म्हणून तो सुखसमाधानाविरुद्ध असलेल्या संसाराला, दुःखयोनीला मुक्तो. अधःपतन थांबते. विहित कर्म करण्यासोबत ते कर्म साक्षीभावासहित कर्तृत्वाहंकार रहितेने, फलाकांक्षा रहितेने करून सर्व विहित कर्माशी संबंध विच्छेद साधावयाचा आहे असे लक्षात घ्यावे. आणखी पुढे स्पष्ट करतात, आणि काम्य कर्माकडे
न परतेची जेथ कोडे, तेथ चंदनाचे निखोडे नलेची तो. 898. आणि तो काम्य कर्माकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे, कोडे म्हणजे कौतुकानं, तो स्वर्गादी फलभोगरूपी चंदनाचे खोडे पायात घालून घेत नाही. तेथ चंदनाचे खोडे न लेचितोग. येर नित्य कर्म तव, फळ त्यागे वेचिले सर्व. मनोनी मोक्षाची शिव ठाकूल आहे. म्हणतात, दुसरे जे नित्यकर्म ते तर त्याने त्याच्या फलाचा त्याग करून नाहीसे केले आहे, म्हणून तो मोक्षाच्या शिवेपर्यंत जाऊ शकला आहे. ऐसेनी शुभाशुभी संसारी, सांडिला तो अवधारी. वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. 900 क्रमांकाची ही ओवी आणि माऊली मोक्षाची याही ओवीत या ठिकाणी आपलं लक्ष आहे म्हणून स्पष्ट करतात. अशा रीतीने तो पाप पुण्यात्मक संसाराकडून सुटला म्हणजे सोडला जातो आणि वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो. अशा या वैराग्याची महती माऊली पुढच्या ओवीत सिद्धांत म्हणून सांगतात आणि श्लोकातला शब्द आहे संसिद्धिम लभते. ओवी अशी आहे 901 क्रमांकाची. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची ते प्रमा. नाना कर्म मार्ग श्रमा, शेवटो जेथ. जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे. वैराग्य हे मोक्ष प्राप्तीचे ज्ञान आहे. प्रमा म्हणजे ज्ञान. निश्चयात्मक ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. अशा ज्ञानाची उपमा माऊलींनी वैराग्यास दिली आहे. नाना प्रकारच्या कर्ममार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो. साधक काम्यकर्म व निषिद्ध कर्म तर करीत नाहीच. ओवी क्रमांक 888 प्रमाणे करणीय कर्माची निश्चिती करून ते ओवी क्रमांक 894 प्रमाणे समरसून फलाकांक्षारहिततेने करतो. अर्थात कर्मयोगाचे संपूर्णतेने आचरण करतो. साधकावस्थेत फलाकांक्षा सोडावयाची असते, अर्थात वैराग्य जोपासावयाचे असते. कर्ममार्गाच्या अर्थात कर्मयोगाच्या श्रमाच्या साधनेचा शेवट वैराग्यरूपी मोक्षाचे द्वार या फलाच्या प्राप्तीत होतो. आता महत्त्वाची ओवी अनुभव सांगणारी 902 क्रमांकाची अशी आहे. मोक्षफळे दिधली ओल, जे सुकृत तरुचे फूल. तै वैरागी ठेवी पाऊल, भवरू जैसा. वैराग्यरूपी फुलावर साधक भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. अप्रतिम अशा प्रकारची ही कल्पना आहे नव्हे, माऊलीने दिलेला दृष्टांत आहे. जे वैराग्य मोक्षफळ प्राप्त करून देण्याची हमी देते व जे पुण्यरूपी वृक्षाचे फूल आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर साधक भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. भ्रमर देत सर्व स्नेहा मिठी, अशा प्रकारे फुलावर बसतो. ओवी क्रमांक 782च्या सविस्तर विवेचनातल्या प्रमाणे साधकास वैराग्याची प्राप्ती होते. ओवी 782 मधील पहिल्या 3 परिच्छेदातील ठळक अक्षरातील साधना आपण पाहणार आहोत आणि तेथील देत सर्व स्नेहा मिठी
या ज्ञानसाधनेद्वारे वैराग्य प्राप्त करण्याचा निश्चय आपण करूया आणि त्यासाठी आपण तो अगोदर ओवी क्रमांक 782 आपण पाहणार आहोत. ज्ञानसाधना सांगणारी माऊलींची ओवी अशी आहे. देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काठी काढी तसे. 782. वैराग्याची पहिली पायरी म्हणजे प्राप्त नसलेल्या व्यावहारिक सुखाची, म्हणजे द्रव्य, स्त्री, सत्ता, कीर्तिस्तीचा साठा करणे, परिस्थिती नियंत्रणात ठेवून अनुकूल करणे, ज्ञानेंद्रियाच्या भोगेच्छा पूर्ण करे इत्यादी सुखाची अपेक्षा करून त्या पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याची प्रवृत्ती, धडपड हे इंद्रिय निग्रह व मनाच्या निरोधाद्वारे संपणे. वैराग्याची ही पहिली पायरी झाली. वैराग्याची पुढची पायरी म्हणजे जे संसारात सुखास उपलब्ध आहे किंवा सहजतेने उपलब्ध होऊ शकते त्याबद्दलची आसक्ती, स्नेह संपून जाणे. पूर्ण वैराग्य म्हणजे स्वर्ग व संसारात मिळू शकतील असे वाटणाऱ्या सुखाची अपेक्षा व आसक्ती अंतःकरणातून पूर्णपणे नाहीशी होणे. सुखाचा लोभ, आसक्ती, अपेक्षा इत्यादी संबंधाने भावना, शब्द मनात येणे थांबणे म्हणजे पूर्ण वैराग्य होय. वैराग्य ही साधना आहे, साध्य नाही. आत्मानुभूती हे साध्य आहे. वैराग्याची साधना म्हणजे अनासक्तीचा अभ्यास. वैराग्याची साधना विवेक पूर्णतेने केली नाही तर वैराग्य घटित होत नाही. त्यामुळे स्वस्वरूपावस्था प्राप्त होत नाही. तसेच व्यवहारातील सुखापासून वंचित व्हावे लागते. स्वरूपावस्थेत राहून, पूर्ण विरक्तीत राहून, निस्संग राहून, पूर्ण अनासक्तीने सार्वभौम राजास प्राप्त असलेले सर्व भोग अनुभवणे असे राजा जनकाचे वैराग्य होते. लक्षात घ्या, भोग अनुभवणे आणि भोग भोगणे नाही. भोग अनुभवणे म्हणजे भोग प्राप्तीच्या क्षणात, अनुकूलता प्राप्तीच्या क्षणात, कार्यसिद्धीच्या क्षणात प्राप्त होत असलेल्या सुखाकडे साक्षीभावाने, निर्लिप्तपणे पण समग्रतेने पाहणे. भोग भोगण्याच्या व्यावहारिक प्रक्रियेत सुख विषय प्राप्तीत आहे हा भ्रम दृढ होत जातो. प्रवास वैराग्याच्या विरुद्ध दिशेने सुरू राहतो. ज्ञानसाधनेद्वारे प्रगती वैराग्याच्या दिशेने सुरू होते. ज्ञानसाधना म्हणजे समग्रतेने पण निर्लिप्ततेने साक्षीभावाने सुखाचा क्षण अनुभवणे म्हणजे ज्ञानसाधना. करीत असताना एकामागून एक सुख भोगण्याचा सपाटा ज्ञानसाधनेसह अपेक्षित नाही. तसेच सुख लाथाडणे, सुखास अव्हेरणे, सुखास कमी लेखणे, मी सुख भोगतो किंवा भोगत नाही म्हणून मोठेपणा घेणे अपेक्षित नाही. माझ्या वाट्याला आलेले सुख खूप कमी आहे असाही आक्रोश अपेक्षित नाही. निवृत्तीच्या पायावर म्हणजे फाउंडेशनवर कर्माचा व्याप रचत असताना प्रारब्धवशात मिळालेल्या सुखाकडे ज्ञानदृष्टीने पाहावयाचे आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वैराग्य म्हणजे अनासक्ती. आसक्तीमुळे वैराग्य घटित होत नाही. सर्व आसक्तीच्या मुळाशी असलेली आसक्ती म्हणजे मी म्हणजे अहंकार आणि माझेपणा म्हणजे मोह.
देहांकार व कर्तृत्व अहंकार, मीपणा व माझेपणा. अंतर्मुख होऊन कर्तृत्व अहंकार तपासत जावे व तो कमी होत असेल तरच वैराग्याची ज्ञान साधना सुरू आहे व योग्य पद्धतीने सुरू आहे असे समजावे. आता हा ज्ञान साधना म्हणजेच जागृत अवस्थेतील ध्यानाभ्यास होय. कसा, त्याचं थोडंसं चिंतन करून आपण मूळ विषयाकडे जाणार आहोत. लक्षात ठेवा, ज्ञानसाधना म्हणजे जागृत अवस्थेतील ध्यानाभ्यास. त्यामुळे ध्यानाभ्यासाच्या सर्व सूचना ज्ञानसाधनेस लागू होतात. ध्यानाभ्यासामुळे सर्व सूचना अंगवळणी पडलेल्या असतात. त्यामुळे ज्ञानसाधना करणे शक्य होते. प्रस्तुत ओवीतील ज्ञानसाधना माऊली सांगतात, देत सर्व स्नेहा मिठी. ज्यावेळेस विषयवस्तू प्राप्त होऊन त्या अनुकूलतेच्या क्षणात, त्या इच्छापूर्तीच्या क्षणात, त्या भोगास अत्यंत आवडीने स्नेहाने मिठी देत असताना, म्हणजे समग्रतेने भोगत असताना, संपूर्ण व प्रखर साक्षी भावाद्वारे अलिप्तता जागृत ठेवल्याने शरीरात असे वैराग्य जागृत होते की स्वर्ग व संसाराचे बंधरूपी कुंपण नष्ट होऊन जाते. माऊली सांगत आहेत बरं. व्यावहारिक अनुभवतात इच्छापूर्तीच्या क्षणात अनुकूलता असल्यामुळे मन स्थिर होऊन आत्म्याचा आनंद विषयवस्तूद्वारे मिळाल्याची प्रतीती येत असते. म्हणजे त्या क्षणात आत्यंतिक आसक्ती असते. आता ज्ञानसाधनेचा अनुभव पाहूया. त्या आत्यंतिक आसक्तीच्या क्षणात संपूर्ण साक्षीभावाने जागरूक राहावयाचे आणि मग तुम्हाला खात्रीने अनुभव येईल की आत्यंतिक आसक्तीचे परिवर्तन म्हणजे अर्थात रूपांतर निरासक्तीमध्ये झाले आहे. अनुकूलतेमुळे मन स्थिर व सुखानुभव, यासोबत निरासक्तीचा म्हणजे वैराग्याचा अनुभव. वैराग्याचा हा अनुभव इतक्या कष्टरहिततेने, सहजतेने, सुखदतेने येतो की वैराग्याचा हा अनुभव भ्रमराने फुलावर पाऊल ठेवल्यासारखा येतो. वैराग्याचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा आत्म्याचा त्रिपुटीरहित अविट आनंद पार्श्वभूमीवर सतत मिळत राहतो आणि आत्म्यापासून दूरत्व राखून त्रिपुटीद्वारे क्रिया सुरू राहते. इंद्रियाद्वारे उभारल्या जाणाऱ्या कर्मासोबतची निर्लिप्तता अनुभवास येत राहते. त्रिपुटीद्वारे क्रिया सुरू राहते आणि सोबत आत्म्याचा आनंद व निरासक्ती म्हणजे निरलेपता अनुभवास येते. साधना आहे साक्षीभाव आणि घटित झाले वैराग्य. ज्या भोगाच्या भेटीत हे वैराग्य घटित झाले त्या भोगाच्या बाबतीत ते वैराग्य संपूर्ण असल्याचा अनुभव येईल. देत सर्व स्नेहा मिठी. या रीतीने विविध अनुकूलतेच्या प्रारब्धवशात प्राप्तीच्या वेळी साक्षीभाव जोपासून वैराग्य घटित होऊ द्यावयाचे आहे. आता या चिंतनानंतर 2 मिनिटे डोळे बंद करून बसावे. श्रवण बंद करून थांबावे. 2 मिनिटानंतर श्रवण ऐकावे. रामकृष्ण हरी. सिद्धांत सांगणाऱ्या माऊलींच्या पुढच्या 2 ओव्या 903 आणि 904 एकत्र वाचणार आहे. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, उदयो त्या वैराग्याचा, ठावो पावे. 903. किंबहुना आत्मज्ञान, जेने हाताये निधान, ते वैराग्य दिव्यांजन, जिवेले तो. 904. अर्जुना, आत्मज्ञान रूपी
स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडत आहे. म्हणून आगाऊ सूचना देणारे वैराग्य हा अरुणाचा उदय असून त्या वैराग्याची त्याला प्राप्ती होते. किंबहुना आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनामुळे प्राप्त होतो ते वैराग्यरूपी दिव्यांजन तो आपल्या जीभरूपी डोळ्यात धारण करतो. अर्थात वरील ओव्याद्वारे सांगितल्याप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्माचा त्याग केल्याने, स्वाभाविक कर्माचे आचरण केल्याने स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक होणारे वैराग्य साधकास प्राप्त होते. जे वैराग्य निश्चितपणे आत्मानुभूती मिळवून देते. आता स्वाभाविक कर्माचे कर्मयोगाच्या सिद्धांताप्रमाणे केलेले आचरण वैराग्याद्वारे आत्मानुभूती प्राप्त करून देते. हा जो अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे त्यावर आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. मोक्षप्राप्तीसाठी स्वाभाविक कर्म कसे करावे हे फक्त ब्राह्मणादी जातीनिहाय स्वाभाविक कर्मासाठीच आहे अशी संकोचित भावना करून घेऊ नये. श्लोकाची सुरुवातच स्वे स्वे कर्म म्हणजे आपली कर्मे अशी आहे. आपापली कर्मे अंतर्गत डॉक्टर, इंजिनियर, शासकीय नोकर, इतर क्षेत्रातील नोकरदार, शिक्षक, वकील, व्यापारी, उद्योगपती, शेतकरी, कामगार इत्यादींची त्यांच्या त्यांच्या व्यवसायाची निगडीत जी स्वाभाविक कर्मे आहेत त्यांच्यासाठीही हा सिद्धांत तितकाच लागू आहे. स्वतःच्या व्यावसायिक शास्त्राने जे कर्तव्य म्हणून सांगितले आहे, ज्या अचूकतेने करावयास सांगितलेले आहे, जे नीती नियम घालून दिलेले आहेत व जे नीती नियम अध्यात्मशास्त्र म्हणजे अमानितवादी दैवी संपत्ती घालून देते त्याप्रमाणे स्वाभाविक कर्म करावयाचे आहे. कर्म करणीय असले, कर्त्यासाठी स्वाभाविक असले, पण स्वार्थबुद्धी, पक्षपात, कामना, फलेच्छा धारण करून करत केले तर आसक्ती आणि बंधास कारणीभूत होते. पण तेच आपले स्वाभाविक कर्म जनहितार्थ तत्परतेने, उत्साहपूर्वक, प्रेमपूर्वक, पण आसक्ती, फलेच्छा आणि कर्तृत्वाहंकार रहित होऊन समग्रतेने करण्याने म्हणजेच कर्मात अभिरत झाल्याने मनात प्रसन्नता येते, जी आत्मप्राप्तीसाठी आवश्यक व कल्याणप्रद आहे. निवृत्तीच्या पायावर प्रवृत्ती असे ते कर्म स्वाभाविक असल्यामुळे इतर करणीय कर्माच्या तुलनेत सोपे असते, साहजिक असते. निवृत्तीच्या पायावर प्रवृत्ती असे ते कर्म चित्तशुद्धी करीत असते. ते स्वाभाविक कर्म कर्त्यास आत्म्याच्या अनुभवाच्या जवळ नेते, मोक्षाच्या दारात उभे करते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपापल्या कर्मात अभिरत झाल्याने संसिद्धी मिळते. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी लभते नरः. अशा रीतीने वैराग्य रूपाने संसिद्धी मिळते. पुढे येणारी ओवी क्रमांक 954 या निमित्तानं आपण पाहणार आहोत. ती अशी आहे, सिद्धांत सांगणारी माऊलीची ओवी 954. जिये वैराग्य येणे बोले, मागा संसिद्धी रूप केले, किंबहुना ते आपुले मेळवी खागे. मागे म्हणजे आपण याच अध्यायातील ओवी क्रमांक 904 व 905 ज्याच्यावर आपलं चिंतन सुरू आहे, मध्ये जे वैराग्य वर्णिले आहे ते श्लोक क्रमांक 45 मध्ये भगवंतांनी सांगितलेली संसिद्धी मिळवून देणारे आहे.
किंबहुना ते आपल्या मुक्कामाची म्हणजे स्वतःच्या शुद्ध अस्तित्वाची नामरूपरहित चिदाकाशाची भेट घडवून आणते. किंबहुना ते आपुले मेळवी खागे. आणि खागे म्हणजे मुक्काम, आपला जो शेवटचा मुक्काम आहे, म्हणजे स्वतःच्या शुद्ध अस्तित्वाची आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे, चिदाकाशाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, ते अशा पद्धतीनं मिळते असं माऊली किती वेळा आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ठासून सांगत आहेत. सारांश: स्वाभाविक कर्म मोक्षाच्या म्हणजे आत्मानुभूतीच्या दारात उभे करते आणि वैराग्याद्वारे आत्मानुभूती प्राप्त करून देते असे माऊली सांगतात. भक्तिमार्गाच्या तुलनेत कर्ममार्ग कष्टाचा आहे. ज्ञानमार्गाच्या तुलनेत जास्त वेळ लावणारा आहे. अशी पळवाट शोधू नये. कर्ममार्ग निश्चित मोक्ष मिळवून देतो असे प्रथम लक्षात घ्यावे. आणि माऊलींनी हे यापूर्वीच आपल्याला अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 42 मध्ये सांगितलेलं आहे. तेवढं वाचूया. महत्त्वाचा सिद्धांत सांगणारी माऊलींची अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 42 अशी आहे. तो हळूहळू ढाळे ढाळे केवुतेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. काय म्हणतात? मुमुक्षु जिज्ञासूने मोक्षप्राप्त्यार्थ कर्ममार्गातील कष्टाकडे पाठ फिरवू नये. कर्ममार्गाला कमी लेखू नये. किंबहुना कर्ममार्ग हा व्यावहारिक सत्तेत वाटचाल करणाऱ्यांना जास्त जवळकीचा आहे. व्यवहारातही यशप्राप्ती आणि त्यासोबत आध्यात्मिक उन्नती साधून देणारी वाटचाल म्हणजे कर्ममार्ग होय, जो निश्चितपणे जीवनमुक्तावस्था मिळवून देतो. माऊली म्हणतात, कर्मयोगाने ढाळे ढाळे म्हणजे कमी वेगाने मोक्षप्राप्ती होते, पण निश्चितपणे होते. माऊलींचा शब्द आहे, 4थ्या चरणातला निश्चित टाकी, निश्चित ठाकी. आणि म्हणून माऊलीच्या या शब्दावर आपण पूर्णपणे विसंबून आपण त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. करूया. माऊलीची पुढची ओळी 905. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जायतया पांडुसूता अनुसरोनी विहिता कर्मायया. अर्जुना, अशा प्रकारे या विहित कर्माला अनुसरल्यामुळे मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. पुढची ओवी 906. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. अर्जुना, वरील ओवी 904 मध्ये विस्ताराने सांगितल्याप्रमाणे स्वाभाविक, करणीय, विहित, नियत असलेले जे कर्म आपल्या म्हणजे साधकाच्या अनन्य जिव्हाळ्याचे आहे व हे विहित कर्म करणे हीच सर्वात्मक असलेल्या माझी, भगवंत स्वतःला म्हणतात, श्रेष्ठ सेवा आहे. करणार जनार्दनाची सेवा, पण भगवंत म्हणतात ती माझी सेवा आहे. स्वाभाविक विहित कर्म करणे अर्थात कर्मयोगाप्रमाणे कर्माचे आचरण करणे हे एकच आत्मानुभूतीसाठी पुरेसे आहे. या अर्थाने माऊली म्हणतात, असे कर्म भगवंताच्या अनन्य जिव्हाळ्याचे आहे. आपण आत्ता जी ओवी 42 पाहिली त्यामध्ये हाच मुद्दा माऊलींनी चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. पै आगवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी की तयाची नामे जैसी
तपेतिया केली. 907. माऊली म्हणतात, पतिव्रता स्त्री सर्व भोगासह आपल्या पतीबरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणे म्हणजे तिने सर्व तपे केली असे होय. त्या क्रीडेचे नाव तप होय. का बाळका एकी माये, वाचोनी जिने काय आहे. मनोनी सेविजे की तो होय, पाटाचा हा धर्मो. 908. अथवा बालकाला जगण्याला एका आई वाचून दुसरे साधन आहे काय. म्हणून तो तिची सेवा करतो. हा त्या पुत्राचा श्रेष्ठ धर्म होतो. नाना पाणी म्हणोनी मासा, गंगान सांडिता जैसा. सर्व तीर्थ सहवासा, वरपडा झाला. 909. अथवा केवळ पाणी म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर त्याला सर्व तीर्थाचा अखंड सहवास सहज प्राप्त झाला न. आता 910 भूमीमध्ये माऊली साधना सांगतात. तैसे आपुलिया विहिता, उपावो असे न विसंबिता. ऐसा कीजे की जगन्नाथा, आभारू पडे. 910. कर्मयोगात मधील भक्ती ओवी क्रमांक 992 पर्यंत माऊली सांगतायत. त्याप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा मोक्षासाठी हिताचा उपाय आहे. पण तोही उपाय कसा करावा. असा करावा की जगन्नाथावर उद्धाराचा भार म्हणजे ओझे पडेल. अर्थात स्वतःची मनबुद्धी इंद्रिये ही जगन्नाथाची सामुग्री असून ती जगद्रूपाने साकार झालेल्या जगन्नाथाच्या सेवेत आहे. अशा निष्कामतेने, निष्ठेने, समग्रतेने, दक्षतेने स्वतः झोकून देऊन विहित कर्म करावे. म्हणजे साधकास कष्ट न होऊ देता त्याचा उद्धार करणे हे जगन्नाथासाठी आवश्यक होऊन बसेल. म्हणजे कर्मयोगामधील भक्तीची आवश्यकता अशा पद्धतीने लक्षात घेतली पाहिजे. समन्वय भक्ती आणि कर्माचा. अगा जया जे विहित, ते परमेश्वराचे मनोगत. मनोनी केलिया निभ्रांत, सापडेची तो. 911. म्हणतात वाट्याला आलेले कर्म आपण आता पाहिलेल्या ओवी 904 प्रमाणे तपासून विहित म्हणून निर्धारित करून घेतल्यानंतर ते कर्म वरील प्रमाणे त्या साधकाने करावे. हेच ईश्वराचे मनोगत आहे. हीच ईश्वराच्या मनातील इच्छा आहे अशी पक्की निष्ठा ठेवावी. आणि म्हणूनच ते विहित कर्म संशयरहित निष्ठेने केले जाऊ शकते. म्हणजेच ईश्वर निसंशय प्राप्त होतो. पै जीवाचे कसी उतरली, ते दासी की गोसाविन झाली. सिसेवचे तया मविली, वही जेवी. 912. पूर्वीची दासी मालकाच्या जीवाच्या परीक्षेला, कसोटीला उतरली असता ती दासी असली तरी पण पुढे मालकीन बनते. अथवा स्वामी कार्यार्थ शिर वेचणाऱ्यास म्हणजे प्राणाची बाजी लावणाऱ्या निष्ठावान सेवकास स्वामी इनामपत्र करून देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो. तैसे स्वामीची या मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा. एरते गा पांडवा वाणिज्य करणे. 913. त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. आणि त्या वाचून जे काही करणं आहे ना ते काय आहे, ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला
व्यापार होय. माऊली म्हणतात वाणिज्य करणे. तर ज्यांना व्यापार करायचा आहे त्यांनी व्यापार जरूर करावा, मात्र आपल्या वाटेला आलेलं कर्म हे ईश्वराच्या मनातील इच्छा समजून ते समरसतेने करणे, अहंकार विरहित करणे, फलेच्छा विरहित करणे आणि जनता जनार्दनाची सेवा म्हणून करणे हेच मोक्षप्राप्तीचे साधन होय, असं माऊलींनी या श्लोकावरील केलेल्या अत्यंत सुंदर अशा या ओव्यातून स्पष्ट केलेले आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. या पार्श्वभूमीवर आपल्याला आता 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे. ध्यान करताना महत्त्वाच्या गोष्टी, सुखासनात बसायचं आहे. दुसरी गोष्ट, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मनामध्ये विचार आला तरी त्या विचाराकडे साक्षीभावानं पाहावयाचं आहे. त्या विचारात रमायचं नाही, तर तो विचार विरून जाईल. या पद्धतीनं त्या विचाराकडे साक्षीभावानं पाहायचं आहे. मनातील विचार संपला म्हणजे आपण जिंकलो, आणि तो संपावा यासाठी माऊलींना आपण शरण जाऊया. माऊलीचं स्मरण करून, आपला सिद्ध मंत्र त्याचं स्मरण करून आपण 20 मिनिटाच्या ध्यानाला बसूया. माझी माऊली.